नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की सावलीचे आईवडील एकनाथ आणि कानू पंढरपूरच्या वारीला गेलेले आहेत. वारीमध्ये असताना कानू एकनाथला सावलीला फोन करायला सांगते. एकनाथ फोन लावताच कानू सावलीला विचारते की सखदेवची तब्येत कशी आहे. त्यांना तिची खूप काळजी वाटते. त्यावर सावली त्यांना काळजी न करण्यास सांगते आणि म्हणते की मी आहे ना इथे सखदेव दादाची काळजी घेण्यासाठी, फक्त तुमची वारी कशी आहे ते सांगा. कानू म्हणते की त्यांची वारी चांगली सुरू आहे आणि लवकरच ते पांडुरंगाजवळ पोहोचतील, पण एकनाथच्या तब्येतीबद्दल सांगणार. इतक्यातच एकनाथ तिला थांबवतो आणि काही न सांगायला बजावतो. मात्र सावलीला काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं की वडिलाची तब्येत ठीक नाहीये आणि तिचं ते भाकीत खरं ठरतं. एकनाथची तब्येत खालावलेली असते तरीही वारीचा वारसा पूर्ण करण्यासाठी ते पंढरपूरकडे जात असतात. दुसरीकडे सारंग सावलीच्या फोटोशूटमुळे घरी येत असतो. सारंगची गाडी पाहताच जयंती चक्कर आल्याचं नाटक करते आणि खाली पडते. सारंग गाडीतून उतरून तिला विचारतो की ती कुठे जात आहे आणि तिला चक्कर का आली आहे. त्यावर ती सांगते की काही नाही, ती एकनाथसाठी औषध आणायला जात होती. गाडी घेऊनच जाणार होती, पण बबलू सावलीच्या फोटोशूटमध्ये व्यस्त आहे म्हणून ती आता पायीच जात आहे. सारंग तिला असं न करण्यास सांगतो आणि कॅब करण्यास सांगतो. त्यासाठी पैसे देण्याची तयारी दाखवतो. सारंग तिला पैसे देतो आणि जयंतीची चाल यशस्वी होते. तिला मस्तपैकी पैसे मिळतात. मग जयंती पुन्हा नाटक करते की अहो पण औषधालाही माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा सारंग लगेच औषधाचेही पैसे देतो आणि अशा प्रकारे जयंती सारंगला लुबाडते. घरामध्ये सावलीचे फोटोशूट चालू असते. फोटोग्राफर तिच्या असिस्टंटला सावलीचा मेकअप करायला सांगतो, कारण चेहऱ्यावर ग्लो हवा. आपण साबणाची जाहिरात करत असल्यामुळे चेहरा एकदम उजळलेला हवा असं ती म्हणते. सावली स्पष्ट नकार देते. ती म्हणते की तिला मेकअप वगैरे काहीही नको, ती जशी आहे तसंच फोटोशूट करा, तिला बदलण्याचा प्रयत्न करू नये, ती जशी आहे तशीच लोकांना दिसायला हवी. आणि मुळात सारंग सरांची कल्पनाच तिच्या आतल्या सौंदर्याला समर्पित होती. तेवढ्यात सारंग सर तिथे येतात आणि सावली म्हणते सारंग सर माझा मेकअप करायचा नाही आहे. तर सारंग म्हणतो की सावली जसं म्हणेल त्याप्रमाणे तुम्ही करा. पुढे सावली म्हणते की या स्पर्धेमुळे बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन आता बदलला आहे, पण तुमचा अजून तोच चालू आहे. तुम्ही तुमच्या सौंदर्याची व्याख्या बदलायला हवी. ज्या साबणावर तिचं चित्र येणार आहे तो साबण पाहून मुलींना आपलंसं वाटलं पाहिजे. त्यांनी ज्या रूपात आहेत त्याच रूपात स्वतःला स्वीकारलं पाहिजे. त्यानंतर फोटोग्राफर तयार होते आणि सावलीचं फोटोशूट दणक्यात पार पडतं. ती आपल्या विठ्ठलासमोर उभी असते. विजाचा कडकडाट चालू असतो. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. विठ्ठलासमोरचा दिवा मात्र फडफडत असतो. सावली विचार करते की हा दिवा का फडफडत आहे, हे कोणते संकेत देत आहे. तेव्हा काही अनर्थ तर घडणार नाही ना. त्यानंतर सावली विठ्ठलाला हात जोडते आणि पटकन सारंगच्या दिशेने धाव घेते. सारंग मात्र महत्त्वाच्या कॉलवर बोलत असतो. सावली रूममध्ये येते तेव्हा तिला दिसतं की सारंग खूप व्यस्त आहे, म्हणून ती तिथून निघून जाते आणि थेट तिलोत्तमाच्या रूममध्ये पोहोचते. ती तिलोत्तमाजवळ जाऊन विचारते की तिलोत्तमा मॅडम सर्व काही ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणते आता कसं ठीक असणार, सकाळी सकाळी तुझं दर्शन झालं म्हणल्यावर काही ना काही विपरीतच घडणार. त्यानंतर सावली तिथून निघून जाते. तिलोत्तमा आपल्या ऑफिसमध्ये फोन लावून विचारते की सारंगने आजची बोर्ड मीटिंग कॅन्सल केली आहे ना, पण तिला कळतं की सारंगने ती मीटिंग कॅन्सल केलेली नाही. तिलोत्तमाला चांगलेच टेन्शन येतं, कारण बाहेर वातावरण खूप खराब आहे आणि सारख्या पावसाच्या बातम्या येत आहेत. इकडे कानू आणि एकनाथ वारीमध्ये असतात. एकनाथला खूप दमल्यासारखं होतं. त्याची तब्येत त्याला साथ देत नसते, पण मन मात्र घट्ट असतं. त्याने वारी करायची हे पक्क ठरवलेलं असतं, पण तब्येत साथ देत नसल्यामुळे खचून न जाता तरीही पुन्हा उठून विठ्ठलाचे नाव घेत वारीमध्ये चालत असतात. इकडे मात्र तारा तनतन करत ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि ऐश्वर्याला म्हणते या सावलीचं काय करू मी. सगळीकडे सावलीचं नाव होतंय. तिची कुठलीही लायकी नसताना तिला सगळं काही मिळालं आणि फोटोशूट देखील आता तिचं पार पडतंय. जिथे तिथे सगळीकडे तिचेच फ्लेक्स लागणार. त्यावर ऐश्वर्या म्हणते तारा तिची लायकी नसली तरी तू स्वतःची लायकी वाढवू शकतेस ना. त्यावर तारा म्हणते म्हणजे. ऐश्वर्या म्हणते सगळ्यात पहिले तू त्या मूर्ख सावलीसोबत स्वतःचं कंपॅरिझन करणं बंद कर. घरात जे रिअल प्रॉब्लेम आहे त्यावर फोकस कर. म्हणजे तू या घरामध्ये आल्यानंतर एक गोष्ट नोटीस केली असेल, घरात 4 भाऊ आहेत, पण ऑफिसचे सगळे सूत्र सगळे कंट्रोल हे एकाच माणसाच्या हातात आहेत आणि तो म्हणजे सारंग महेंदळे. मला तर भीती वाटत आहे की सारंगला जर संधी मिळाली तर
सारंग ऑफिसची आणि घराची सगळी सूत्र त्या मूर्ख मुलीच्या म्हणजे सावलीच्या हातात देऊन टाकेल. त्यामुळे तू इकडे फोकस कर. त्यावर तारा म्हणते, त्या सावलीला तर मी आता चांगलाच धडा शिकवणार आहे. असं म्हणून तारा तिथून निघून जाते. इकडे ऐश्वर्या मनात म्हणते, अतिशय मूर्ख मुलगी आहे ही तारा. भल्याचं बोलत आहे पण तिला तर काही कळतच नाहीये. तिला हँडल करणे फार डिफिकल्ट आहे. पुढे आपण पाहतो की सखदेवला तहान लागलेली असते. तो जयंतीला आवाज देत असतो. जयंती तिथे सोफ्यावर बसलेली असते पण तिच्या कानात हेडफोन असतात आणि ती गाणे ऐकत एन्जॉय करत असते. तिला सखदेवचा कुठलाही आवाज येत नाही. मग सखदेव स्वतःच पाणी घेण्यासाठी समोर सरकतो आणि बेडच्या खाली पडतो. तेवढ्याच तिथे सावली येते आणि पटकन सखदेव दादाला उचलते आणि बेडवर टाकते. तेव्हा सावली विचारते, दादा तुला काही लागलं तर नाही ना? त्यावर जयंती म्हणते, यांना काय धाड भरली आहे? सावली तू पिक्चरमध्ये पाहिलं आहेस ना, अशा माणसांना कधीच काही होत नाही. दुसऱ्याला पोहोचवतील ते एकदा, पण स्वतःचं मात्र धडधाकट आणि ठणठणीत असतात. असं बोलताच सावलीचं रौद्र रूप आपल्याला बघायला मिळतं. सावली जयंतीवर चिडते आणि म्हणते, गप्प बस वहिनी, काय चालू आहे तुमचं? तुमच्या अशा वागण्यामुळे त्याला किती त्रास होत असेल तुम्हाला कळतंय का? काय अवस्था झाली हे बघा त्याची. हे सगळं होऊन तुमच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नाही. अहो, अशा वेळेस बायकोने नवऱ्याची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण तुम्हाला काहीच जमत नाही. हे सगळं सोडून तुम्ही फक्त त्याला त्रास देत आहात. त्यानंतर जयंती मग तिथून निघून जाते. तेव्हा सावली सखदेवला सांगते की आईबाबाचा कॉल लागत नाही. मला तर चिंता वाटत आहे. ते वारीमध्ये सुखरूप तर असतील ना? त्यांना काही झालं तर नसेल ना? आणि मग इथे मालिकेचा भाग संपतो. तर मित्रांनो, आता मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे काय होणार आहे हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.